नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-TET म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी झालेल्या सामाजिकशास्त्र या विषयातील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 138, बंगळुरू शहराच्या कोणत्या दिशेत मुंबई शहर स्थित आहे? पर्याय वायव्य, उत्तर, ईशान्य, आग्नेय। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वायव्य। प्रश्न क्रमांक 139, पारखाणे हे भूरूप रिकामी जागाचे संचयन कार्य आहे। पर्याय आहे सागरी लाटा, वारा, नदी, हिमनदी। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वारा। प्रश्न क्रमांक 140, आफ्रिकेतील कांगो नदीच्या खोऱ्यात रिकामी जागा प्रकारचा प्रजनन पडतो। पर्याय आहे आवर्त, आरोह, प्रतिरोध, हिमवर्षाव। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आरोह। प्रश्न क्रमांक 141, रांची हे पर्यटन शहर कोणत्या राज्यात स्थित आहे? पर्याय आहे बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओरिसा। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झारखंड। प्रश्न क्रमांक 142, भारतात एक प्रमाण वेळ निश्चित केली असून ब्राझीलमध्ये रिकामी जागा प्रमाण वेळ निश्चित आहेत। पर्याय आहे 5, 2, 3, 4। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 4। प्रश्न क्रमांक 143, खालीलपैकी कोणता उद्योग स्थानमुक्त उद्योग नाही ते ओळखा? पर्याय आहे वस्त्र उद्योग, हिरे तासणे, घड्याळे तयार करणे, भ्रमणध्वनी संच निर्माण। तर याचे योग्य उत्तर आहे वस्त्र उद्योग। प्रश्न क्रमांक 144, समान वैशिष्ट्यांचा अचूक गट आहेत ते ओळखा? गट आहेत थरांचे वाळवंट, सुदान वाळवंट, गोबीचे वाळवंट, अरब वाळवंट, मराठवाडा, नागपूर, कोकण, खानदेश, पुणे, नीच, न्यूयॉर्क, सांघाय, पश्चिम घाट, रॉकी, उरल, तिबेट। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 थरांचे वाळवंट, थरचे वाळवंट, सुदान वाळवंट, गोबीचे वाळवंट, अरब वाळवंट। प्रश्न क्रमांक 145, भूस्थर निर्देशक नकाशात नद्यांचे मार्ग कोणत्या रंगाने निर्देशित केले जातात? पर्याय आहे हिरवा, निळा, पांढरा, लाल। याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निळा। प्रश्न क्रमांक 146, रिकामी जागा ही नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते। पर्याय आहे महानदी, गोदावरी, नर्मदा, कावेरी। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नर्मदा। प्रश्न क्रमांक 147, भारतातील जागृत ज्वालामुखी रिकामी जागा येथे पाहाव्यास मिळते। पर्याय आहे दख्खन पठार, हिमालय पर्वत, अंदमान बेट, निलगिरी पर्वत। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अंदमान बेट। प्रश्न क्रमांक 148, हवा कोरडी उष्ण असल्यास बाष्पीभवनाचा वेग रिकामी जागा। पर्याय आहे मंदावतो, वाढतो, स्थिर राहतो, शून्य होतो। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाढतो। प्रश्न क्रमांक 149, आफ्रिका खंडातील 3 पर्वतीय शिखरे विषुववृत्त वर असून बर्फाच्छादित असतात, कारण रिकामी जागा। पर्याय या शिखरावर तापमान कमी होत जाते। ही शिखरे हिमरेषेपेक्षा जास्त उंचीवर आहेत। पर्वतीय शिखरावर सामान्यतः बर्फाचे आच्छादन असते। ही शिखरे जगात उंच आहेत। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पर्वतीय शिखरावर सामान्यतः बर्फाचे आच्छादन असते। प्रश्न क्रमांक 150, बोरियल वने हा रिकामी जागा वन प्रकारात येतो। पर्याय आहे उष्णकटिबंधीय वने, विषुववृत्तीय वने, भूमध्य सामुद्रिक वने, समशीतोष्ण कटिबंधीय वने। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 समशीतोष्ण कटिबंधीय वने। तर ही होती महा-TETच्या संदर्भात पेपर 2 सामाजिकशास्त्र विभागातील प्रश्न। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ जास्तीत जास्त इतरांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।